चला चालू करूयात. ठीक आहे. मेसेज करा. चला मेसेज मेसेज येत आहेत, बरेच जणांचे मेसेज येत आहेत. गुड गुड गुड. हा दिसत नाही ना, मी बंद केली होती स्क्रीन. चला ओके. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला चालू करूयात. समथिंग वेंट रॉंग बिकॉज ऑफ दिस इज नॉट अ पोस्ट. ठीक आहे. शॉर्टकट मध्ये उत्तर देऊ नका, मला व्यवस्थित असं उत्तर द्या. काय म्हणता? काय मेसेज करताय तुम्ही बाबा हो? हम्म. कोण आहे ओवी गागरे? काय म्हणतीये? ओवी काय म्हणते बाळा? ओके. Here. चला स्क्रीन दिसतीये. ईश्वरी खुर्द, ईश्वरी जाधव. हॅलो ईश्वरी, एकच मिनिट. हॅलो ईश्वरी, आवाज येतोय का? हो. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. काय एक वचन म्हणजे काय, अनेक वचन म्हणजे काय, सिंगुलर म्हणजे काय, प्लुरल म्हणजे काय, त्याचे नियम किती आहेत, कोणते आहेत, सांगू शकते? सर मला नाही माहिती. कितवीला आहे तू? तिसरीला. मग तुला सिंगुलर प्लुरल माहित नाही का? तुझ्या मंथनच्या बुक मध्ये आहे ना, वाचलं नाही का कधी? हा. कॅमेरा ऑन कर तू. कॅमेरा, अरे लगेच माईक पण बंद केला. कॅमेरा ऑन करून म्हटलं तर तू माईक बंद केला का? ईश्वर काय नाव आहे? ईश्वरी. चला परिधी माळी. येस सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. क्लास चालू करून व्यवस्थित बसायचे क्लासमध्ये. एक तर कॅमेरा बंद ठेवायचा क्लास चालू होईपर्यंत. क्लास चालू झाल्यास कॅमेरा चालू करायचा. ओके. सांग सिंगुलर म्हणजे काय, प्लुरल म्हणजे काय, काय वाचलंस तू, कोणते नियम माहिती आहेत तुला? हम्म. सिंगुलर आणि प्लुरल म्हणजे एक आणि अनेक वचन. हो ते मला माहितीये, बऱ्याच जणांना माहितीये. हा. एक किंवा एक वचन, अनेक किंवा अनेक वचन, हे बरोबर आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत.
पण असं प्रोफेशनल जे ग्रॅमॅटिकली सांगा ना थोडं. हम्म? हॅलो. तिथे तिथे अनम्यूट केले. हॅलो. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हा बोल, काय बोलायचं होतं? सर, हा, मला एक प्रश्न विचारा. तुला एक प्रश्न विचारू का? हा. बर बर. नाईफ, नाईफची स्पेलिंग येते का तुला? कायची? नाईफ, नाईफची स्पेलिंग, नाईफ. नाही चाकू, चाकू. नाही तर सांग. नाईफ, नाईफ. चाकू, चाकू. कापायचा चाकू. नाही. नाईफ. नाईफ नाही रे, नाईफ. हो नाही. सांग. अरे नाईफची स्पेलिंग सांग. ए. नाही जाऊ दे, बरं वाईफची सांग. वाय. वाईफ, वाईफ, बायको. वा. डब्ल्यू आय एफ ई. एपी. बर बर. गुड गुड गुड. मग आता नाईफ आणि वाईफ दोन्ही शब्द सारखेच आहेत, पण स्पेलिंग वेगळी. आता तू वाईफचं सांगितलं, मग आता मला वाईफ म्हणजे एक वचन. आता त्या वाईफचं अनेक वचन कर बरं. अनेक वचन. वेळ घ्यायला जाऊ दे आता. ओवी गारगे, काय गागरे का गगरे, मांडवे खुर्द. हो बरोबर आहे, रायमिंग वर्ड आहेत. नाईफ आणि वाईफ. मी नाईफ आणि वाईफ हे नाही म्हणलं. नाईफ आणि वाईफ हे दोन शब्द जे आहेत ना, हे यमक जुळणारे रायमिंग वर्ड आहेत. पण मला अनेक वचन विचारायचं होतं त्याला. आता नाईफची स्पेलिंगच आली नाही तर त्याचं कशाला विचारू, म्हणून वाईफची आली त्याला. तर वाईफचे अनेक वचन विचारतोय. कन्फ्युज होऊ नका, मी काय शिकवतो त्याकडे लक्ष द्या. पुढचं डोकं पण लावू नका. त्याच्यामुळे आपल्याला मार्क जास्त पडतात आहे की नाही. गागरे का काय नाव आहे? हॅलो. ओवी. येस सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. कॅमेरा बंद आहे. हॅलो. येस सर. कॅमेरा का बंद आहे? मग प्रश्न कसे विचारायचे? अरुष गागरे आणि ओवी गागरे वेगवेगळ्या अटेंड केलेले, दोघं वेगवेगळ्या याच्यामधले आहेत का? हा. ओवी, आरुष कोण आहे? गिरे काय होते, काय मेसेज बघायचे तुझे? हम्म. ओवी लगेच म्यूट झाली. अरे तुम्हाला थोडंही बोललं की काय जमना, काय मिळेल? काय गिरे काय होतंय? हा. इमोजी पाठवायला मेसेज बंद करू का? ठीक आहे, भांबुरेला अनम्यूट करू आपण. भांबुरे म्हणते मला कोण आहे भांबुरे? भांबुरे काय होतंय? हा भांबुरे अनम्यूट केले.
हॅलो बांबुरे, येतोय का आवाज माझा? येस सर. कोण, शौर्य का शौर्या? हो. शौर्य. शौर्य, शौर्य भांबुरे. हा. सांग बरं, अनेक वचन म्हणजे काय? अनेक वचनचे काही शब्द सांग मला. 2-3 रूल्स सांग त्याचे. अनेक वचन. हा, अनेक वचन ना. एक वचन अनेक वचनचे एक्झाम्पल सांग ना. मोबाईल हलवू नको, मोबाईल एका जागेवर ठेव. आ, मध्ये का मराठीमध्ये? इंग्लिश मध्ये, इंग्लिशचं शिकवतोय, सिंग्युलर अँड प्लुरल. इंग्लिश. बॉयज, बॉयज, हम्म बसेस, मंकीज, हम्म donkeys, bulls, lions. बर बर, ठीक आहे, ठीक आहे. चला, ओके, गुड. हा, ठीक आहे, ठीक आहे. काही रूल्स सांगणार आहे, ते सर्वांनी लिहून घ्यायचे, लक्ष द्यायचंय. ठीक आहे, बस झालं. छान आहे तुमचा अभ्यास, बघितला मी. गिरे, काय होतंय? गिरे, तुला आता उद्या अनम्यूट करू. इमोजी बघायच्या का गिरे तुझ्या? आ, अरे, विवो V3. कोण आहे विवो V3? कोरडे, विवो कोरडे. विवो V3 का V2 काहीतरी. हॅलो, विवो V23. अरे, परत अनम्यूट हो. यस सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. काय नाव तुझं? आराध्या. हा. बरं बरं. सांग, तुला कोणकोणते नियम माहिती आहेत सिंग्युलर प्लुरल मधले? काय सर? अरे, सिंग्युलर अँड प्लुरलचे नियम, रूल्स कोणते माहिती आहेत तुला? माहिती आहेत. हे वाच, वाच बरं. आर्या, चॅट बंद करतो. एक मिनिट. आताच काही गरज नाही चॅटची. तुम्ही खूप हे करताय. सांग सांग, वाच ते, वाच लवकर. हा, वाच लवकर, तुझा आवाज येत नाही बाळा. चला, असो, तुझा आवाज येत नाहीये. विक्रांत बारगुजे, बारगुजे, आवाज येतोय का? हा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. पुढे काय इकडे तर पुढे काय चालू. तर ते इतकंय. तुम्ही माझ्या संग उद्या या. मला माहिती हाय पाणी हायले पण तुम्ही तुला नेक्स्ट क्लास मध्ये आपण अनम्यूट करू. कोळेकर, मल्हार कोळेकर, अनम्यूट केलंय. यस सर. हॅलो कोळेकर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. काय खातोर बाबा? काय नाही सर. मग लाजू नको ना मुलीसारखं. मुली लाजत नाहीत, उत्तर देत आहेत. चल वाचे.
बुक्स बुक्स बॉय इथून वाच ना, बॉयज रूल पासून वाच ना, रूल 1 रूल इथून 1 वाच. एड हेडिंग्स हेडिंग्स आहे काय हेडिंग्स आहे? सामान्यत नामाचे अनेक वचन करताना हा काय सापासारखं येस म्हण ना. लागतो काय ते नामाचे उदा अनेक वचन करताना काय ते? येस वाच ना, येस. हा, यश हा प्रत्यय लागतो. बर. मग काय कळालं तुला, सांग. तुला काय कळालं ते सांग. तू वाचलंस आता, काय कळालं तुला याच्यातलं? इकडे तिकडे काय बघायला? पाठीमागून कोणी उत्तर सांगताय का? नो सर. तुला क्लासमध्ये इथं शिकायला पाठीमागं भेटणार आहे की इथं भेटणार आहे? नो सर. काय नो? नो काय? सर मला काहीच कळालं नाही. काहीच कळालं नाही का? धन्य. नो सर. बरं, मला एक सांग, नामाचे अनेक वचन करताना नाम म्हणजे काय ते अगोदर सांग. नाम म्हणजे एका वस्तूचे नाव. एका वस्तूचं नाव का? माणसाचं, प्राण्याचं, वस्तूचं, ठिकाणाचं, स्थळाचं, कशाचं, काय बाकी गेलं एवढं? बाकीचं काहीच घेणं नाही, फक्त वस्तूचं नाव आहे का नाम म्हणजे? बरे, नामाची व्याख्या येत नाही तुला? हा, मराठी इंग्लिश दोन्हीकडे पण आहे ना? एखादी वस्तू, व्यक्ती, स्थळ, ठिकाण, प्राणी यांच्या दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. काय सांगितलं मी, Yes, सांग sir. परत. हा, माणसाच्या एका वस्तूच्या नावाचे नाव असते. काय नाव असते असं सांगितलं? काय शिकवावं रे तुम्हाला? कसं शिकवावं? कसं शिकवायचं? नामाची व्याख्या, त्याचे प्रकार आणि त्याचे उदाहरण तू मला उद्या त्याला पाठवायचे लिहून. काय? Yes, sir. मल्हार कोळेकर, मी नाव लिहून घेणार आहे. Yes, sir. पुढच्या क्लासमध्ये नाही, मला जर नाही पाठवलं व्हॉट्सअपला तर काय, लास्टला मी नंबर शेअर करणार आहे माझा, त्याचं मला तुझं आलं पाहिजे. काय? Yes, sir. तुला अनम्यूट मल्हार केलं का? बोल ना, काय झालं? WhatsApp ऐक, इकडे लक्ष दे. तिकडे बघ ना, तिथं बघ. माझ्यासोबत बोलतात सर. Yes, sir. नाऊनचे प्रकार नाव सांग. आणि नाऊनचे उदाहरण आणि त्या प्रत्येक प्रकाराचे उदाहरण 3 3 4 4 तुम्हाला पाठवायचे व्हॉट्सअपवर. काय? येस सर. Yes, sir. हा, आणि नाम म्हणजे आता इथे हे बुक्स आहे, हे वस्तू आहे, त्या वस्तूला हे मुलगा आहे, बॉल आहे, रोज आहे, हे जे वस्तू, व्यक्ती, ठिकाण, स्थळ कशाचंही नाव असू दे, त्या नावाला ज्यावेळेस यस लागतो त्यावेळेस अनेक वचन बनतं. किंवा मग काही जनरल असे वर्ड आहेत त्याला फक्त यस लावून अनेक वचन करतात. ते एक्झाम्पल दिलेत, उदाहरणं दिलेत. ते उदाहरण मी आणखी काही तुम्हाला पाठवणार आहे, ते वाचून घ्यायचे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे? Okay, समजलं? sir. Thank you. Yes, sir. चला, ओके, नो प्रॉब्लेम. ओके, थोडं वाचन ठेवा, कारण तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्यात पुढं. आता स्कॉलरशिप तर 4थीला आलंय, 5वीला होता, आता 4थीला आलंय. मग तुमचं जर हे जनरल बेसिकच नसेल तुम्हाला येत, तर मग तुम्ही काय नवोदय स्कॉलरशिपचे, सॉरी हा कॅमेरा बंद माझा, तुम्ही काय नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षा देणार? मग तुम्हाला कसे मार्क पडणार? तुम्ही कसे पास होणार? तुम्हाला जर बेसिकच येत नसेल तर. त्यामुळं बेसिकचा अभ्यास करा, वाचन करा. काय? जोपर्यंत तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच येत नाही, तुम्हाला जेंडर येत नाही, तुम्हाला सिंग्युलर प्लुरल येत नाही, तोपर्यंत पुढचं ग्रामर येणार नाही.
त्यामुळे बेसिक वाचून घ्या. आता पहिली दुसरी पासून ग्रामर चालू झालेलं आहे. ओके, चला असं. नेक्स्ट आता मी दुसऱ्याला अनम्यूट करतो आणि त्याला वाचायला लावतो. शिवान्या मस्तूद. शिवान्या मस्तूद. हॅलो. आराध्या टपारे. टपारे. आराध्या. Yes, हॅलो. sir. गुड इव्हनिंग आराध्या. Good evening, sir. आता तुला पुढचा नियम वाचायचा आहे. नेक्स्ट रूल. ओके. त्यापूर्वी 1 मिनिट थांबा. रूल नंबर 2. 1 मिनिट थांब. आपला क्लास जर मध्ये बंद झाला तर सर्वांनी परत त्याच लिंकला क्लिक करायचे आणि परत जॉईन व्हायचे. आपला क्लास जर थांबला तर परत जी लिंक आहे त्याच लिंकला क्लिक करा आणि रिजॉईन व्हा 10 मिनिटानंतर. ओके. थांब बाळा, थांब. आराध्या थांब, तुलाच वाचायला लावणार आहे. आराध्या 2 मिनिट थांब. सर्वांना सांगतोय, जर आपला क्लास बंद झाला 10 मिनिटानंतर तर जी लिंक पहिली आलेली आहे क्लाससाठी त्याच लिंकला परत क्लिक करा आणि रिजॉईन व्हा. क्लास संपलेला आहे असं समजू नका. ठीक आहे. 5-10 मिनिटांना आपला क्लास बंद पडेल. परत रिजॉईन व्हा. चला असो. आराध्या वाच, थोडं जोरात वाच. Rule 2. Names ending with S, SH, CH, X, Z. नामाच्या शेवटी S, SH, CH, X किंवा Z अक्षर असल्यास ES लावतात. आता थांब. नियम समजला. ज्याही नामाच्या शेवटी हे जे लेटर लक्षात ठेवा, लिहून घ्या. हे लेटर, ठीक आहे. हे जे लेटर आहेत ना, हे लक्षात ठेवा. काय हे लेटर लक्षात ठेवा. SH, CH, X आणि Z हे ज्याही नामाच्या शेवटी, शब्दाच्या शेवटी असतील आणि त्याचा अनेक वचन करायचं असेल, म्हणजे एक वचन म्हणजे एक, अनेक वचन म्हणजे अनेक. एका वस्तूचा अनेक वस्तू, एक खुर्ची अनेक खुर्च्या, एक झाड अनेक झाडे, एक मुलगा अनेक मुले, है का नाही. बॉय बॉईज, गर्ल गर्ल्स. ओके. जसं पुढं नियम बघणार आहेत आपण. नाईफचं नाईफ्स होतं, वाईफचं वाईफ्स होतं. ते पुढे नियम आहेत. तर मग असे काही शब्द आहेत उदाहरण म्हणून. चला वाचून दाखवा आराध्या. क्लास, वाच. क्लासेस, बेंच, बेंच, ब्रश, बेंचेस आहे, बेंचेस. बेंचेस, ब्रश, ब्रशेस, ब्रश आहे का बस आहे? बश, का बुस आहे? काय एक्झॅक्टली? बुशेस. बेंच, बॅच आहे, हे बॅच. बॅच, बॅचेस, डिश, डिशेस, डिशेस आहे का डिशेस आहे? डिशेस. थोडं वाचन प्रॅक्टिस कर. काय आराध्या टपारे, वाचनाचा प्रॉब्लेम आहे. वाचन प्रॅक्टिस करायची. काय रोज वाचायचे 1 पेज. बाजूला कोण आहे? दादा, ताई, मम्मी, पप्पा? केलं बंद माहिती. बाजूला जे कोण आहे, जर क्लास बघत असतील तर रोज तिला वाचायला लावायचं 1 पेज किंवा 5-10 ओळी इंग्लिश आणि मराठीच्या. ओके. अद्विक शहाणे, अद्विक शहाणे अनम्यूट केले. अद्विक शहाणे.
हॅलो हॅलो बोल ना. हॅलो सर. हा गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग. तुला येईल वाचता मराठी इंग्लिश बाळा? हो सर. रूल नंबर 3 वाच. वाच हे किंवा इथून वाच. ठीक आहे. ओ नामाच्या शेवटी ओ असल्या बहुवचन इज नाव इस ज्या वेळेस नामाच्या हिरो शेवटी ओ हिरोज. असेल, ठीक आहे बाळा, एक मिनिट हा. ज्याही नामाच्या शेवटी ओ असेल त्यावेळेस त्या शब्दाचं, त्या नामाचं, त्या वर्ड्सला अनेक वचन करताना ES लावतात आणि अनेक वचन करतात. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ज्याही शब्दाच्या, ज्याही नामाच्या, ज्याही वर्ड्सच्या लास्टला ओ हे लेटर असेल, ओ लक्षात घ्या, त्या शब्दाला अनेक वचन करताना ES लावून अनेक वचन करतात. ओके, समजलं? चल ओके. आदर्श मगर, मगर अनम्यूट केले. हो. हो काय हो? आदर्श, हॅलो, गुड इव्हनिंग आदर्श. हॅलो. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हो काय हो? वाच हे, चल जाऊ दे एक्झाम्पल. हा हे वाच एक्झाम्पल. साखर कुठे होय गोले? हिरो अरे काय हिरोस पाचतो का? काय आदर्श क्या पाचतो मला लाईव्ह काय क्लास मध्ये? काय लाईव्ह क्लास मध्ये चहा पाचतो का? नाही साखर काहीतरी विचारली की वाटतं तू? नाही बस जाऊ दे माझा वाच. छोटा भाऊ आहे. असं का? बरं हिरो बरं. तर हिरो मला क्लास हिरोस करायचं. हा वाच ना. मिस मॉस्क्युटो मॉस्किटो. मॉस्किटो मॉस्किटोस मॉस्किटोस नाही रे, मॉस्किटोज. मॉस्किटोज हा पोटॅटो हा. पोटॅटोस अरे पोट्या सॉस, मँगो मँगो सॉस पोटॅटोचा सॉस करून खातो का? नीट वाच ना. पोटॅटो, पोटॅटोज. पोटॅटो पोटॅटोस अरे